समाज पार्टीचे महासचिव आणि नगरसेवक श्री जितेंद्र घोडेस्वरजी। सर, आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ, उत्तर नागपूरचे युवा उमेदवार श्री सुरेश साखरेजी आहे, त्यांना जिंकण्यासाठी आपली काय व्यूहरचना असेल त्याबद्दल सांगा। निश्चित रूपाने आपल्या सगळ्यांना, समस्त उत्तर नागपूरवासियांना मी प्रदेश महासचिव या नात्याने आणि नागपूर जिल्ह्याचा इन्चार्ज आहे तरी नागपूरमध्ये महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक 2019च्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यात आणि निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पक्षाची जबाबदारी माझ्या खांद्यावर नागपूर जिल्ह्याच्या 12 विधानसभेमध्ये मोर्चे बांधणी केली, संघटन बांधलं, सेक्टर बूथ विधानसभा याचं नवीन परीक्षण आणि नवीन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्याच्या नियुक्त्या केल्यानंतर अनेक सभा संमेलने कार्यक्रम, त्यातल्या त्यात अनेक कार रॅल्या आणि बाईक रॅलीच्या माध्यमातून समाजातील कार्यकर्त्यांना मोटिवेट आणि मोबिलाईज करण्याचा मी प्रयत्न केला। जे वातावरण महाराष्ट्रामध्ये लोकसभा चुनावानंतर की वंचित आघाडी या महाराष्ट्रामध्ये आल्यामुळे एक मतदारात आंबेडकरी चळवळीमध्ये दुविधाजनक मतदान झालं होतं आणि बहुजन समाज पार्टीला जे काही या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये 3ऱ्या नंबरची शक्ती होती, परंतु वंचित नंतर आमचा क्रम घसरला, कार्यकर्त्यामध्ये निराशा निर्माण झाली होती। त्या निराशेला आम्ही पुनश्च त्यांच्यात मोबिलाईज करून त्याच्यात उत्साहवर्धक संचार निर्माण करून पुनश्च हा नागपूर जिल्हा उभा करण्याचा आम्ही प्रयत्न केला। नुकतंच आचारसंहिता लागली आणि सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकाच्या सुरू घातलेल्या आहेत। यामध्ये मी सुद्धा आवेदन पक्षाला केलेला होता, मी सुद्धा एक उमेदवारी अर्ज केलेला होता। त्यामध्ये इथं 5 ते 6 कॅन्डिडेट जे पक्षाचे कार्यकर्त्यांना आम्हाला तिकीट द्यायचं म्हणून आम्ही अपील केलं होतं की महानगरपालिकेच्या चुनावामध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये आम्ही ज्या पक्षांतर्गत बाहेरील लोकांना उमेदवारी देतो आणि त्यानंतर चुनाव जिंकल्यानंतर ते आपलं गॅजेट तयार करतात, एक विशेष मतदान घेतल्यानंतर दुसऱ्या राजनीतिक पक्षाची ते दुरात थांबतात। जेव्हा छोट्या कार्यकर्त्याचं जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा महानगरपालिकेचा जेव्हा चुनाव होतो तर हा जो कॅडरमधून लीडर झालेला जो आमचा कार्यकर्ता होतो आणि बाहेरून येणाऱ्या पक्षातून येणाऱ्या माणसाला आम्ही लीडर बनवतो, तो लीडर मात्र आमच्यासोबत राहत नाही, परत पक्ष हा लॅडर तयार होतो। म्हणून आम्ही यावेळेला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना तिकीट देण्याचा चंग बांधला। सुरेश साखरेजी उत्तर नागपूर विधानसभेमध्ये बहनकुमारी मायावतीची उमेदवारी दिली, कारण की 5 ते 6 कॅन्डिडेट होते, त्यामध्ये हा घोड निर्माण झाला, बहिणजीपर्यंत ही वार्ता निर्माण झाली आणि प्रदेशच्या प्रभारी लोकांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या अध्यक्षांची ही गृह विधानसभा आहे, त्यामुळे बहिणजीने आदेश दिला की उन्हें क्यों नहीं चुनाव लढायला ते, आणि म्हणून वेळेवरती प्रदेश अध्यक्षांचं हे डिक्लेरेशन झालं आणि त्यामुळे चुनाव रिंगणामध्ये ते उत्तर नागपूर या चुनाव रिंगणामध्ये ते उतरलेले आहेत। निश्चितपणे त्याची पूर्ण व्यूहरचना तयार आहे, कारण की मी सुद्धा जिंकण्याच्या तयारीत किंवा लढण्याकरिता म्हणून मागच्या नगरसेवक 1917च्या सार्वत्रिक महानगरपालिकेमध्ये बहुसंख्याक मताने मी निवडून आलो आणि माझ्या प्रभागामध्ये बहुजन समाज पार्टीचे 4 नगरसेवक निवडून आले। उत्तर नागपूरमध्ये आमचे 10 नगरसेवक निवडून आलेत। त्यामुळे उत्तर नागपूरची जनता ही निश्चित रूपाने बसपाला एक पर्याय म्हणून सणारी 2014च्या इलेक्शन नंतर सुद्धा पर्यायाने बघत आहे। या क्षेत्रामध्ये काँग्रेसचे 15 वर्ष राज्य करणारे काँग्रेसचे डॉक्टर नितीन राऊत आणि बीजेपीचे 5 वर्ष मागच्या काळापासून राज्य करणारे डॉक्टर मिलिंद माने या दोघांच्या प्रति जनसमाजामध्ये निगेटिव्ह भावना आहे आणि म्हणून बसपाकडे त्या आशेच्या किरणाने बघतायत। म्हणून सुरेश साखरे यांचा आम्ही प्रचार आणि व्यूहरचना आणि प्लॅनिंग पूर्ण तयार केलेली आहे की ते मात्र पहिल्या क्रमावर आज चालत आहेत असं मला वाटतंय। बुद्धम राऊत यांनी सुद्धा तिकीट मागितली होती, पक्षाला मिळाली नसल्यामुळे त्यांनी अपक्ष फॉर्म भरला, वाटत नाही फटका बसेल? बुद्धम राऊंनी अपक्ष फॉर्म भरलेला नाही, चुकीचा गैरसमज वर्तमानपत्रांनी टाकला। मी सुद्धा फॉर्म भरलेला होता, वेळेवर प्रदेश अध्यक्षजी म्हणजे फॉर्म भरायचे डॉक्युमेंट तयार नव्हते, त्या कारणाने ज्या कार्यकर्त्यांनी आवेदन उत्तर नागपूर मागितले होते ते वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला सूचना दी कि आप अपने अपने आवेदन डाल के रखो, 3 बजे तक का समय है, अगर जिसके भी डॉक्यूमेंट क्लियर रहते हैं उन लोगों को ये फॉर्म जोड़ा जाएगा, और इसलिए उन लोगों ने वो अपना आवेदन किया। 18 वर्षाचे वरती एक तरुण वर्ग आहे तिथे उत्तर नागपूरमध्ये, अशा त्यांच्यात एक भ्रम निर्माण झालेला आहे की त्यांना रोजगार नाही आहे, बेरोजगारीचा ड्रॉप वाढलेला, अशा तुम्ही त्यांना कसं पटवून दिला? मागच्या 50 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, गरिबी हटाएंगे हा त्यांनी नारा दिला होता, परंतु या देशातून किंवा महाराष्ट्रातून गरिबी हटली नाही। पंजा हा 5 विशुद्ध तत्वांनी बनलेला पंजा आहे, अन्याय, अत्याचार, अमानुषता, अराजकता आणि अपमान, आणि म्हणून जाती भांडण लावून
50-70 वर्षाच्या कालखंडामध्ये राहिलेली आहे. अशा परिस्थितीत दुटप्पी भावना उत्तर नागपूरच्या जनतेसंदर्भात हे लोक बाळगतात. म्हणून उत्तर नागपूरच्या विकास आणि रोजगाराच्या संदर्भात मी नगरसेवक झाल्यापासून मागच्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्या प्रभागामध्ये लगभग 10 ते 12 करोडला, मग लायब्ररी 128 करोड रुपयाची पंचशिलावर लायब्ररी असो किंवा जयभीम चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक असो, त्याला 39 लाखाचा निधी, रोड, इलेक्ट्रिसिटी म्हणजेच 50 लक्ष रुपयाची इलेक्ट्रिसिटीची फाईल पहिल्याच वर्षी राहून संपूर्ण प्रगा हा मी दुरुस्त केला, उजेडामे केलेला आहे, विद्युतीकरण केलेलं आहे. अशा प्रकारे रोड, रस्ते, गडर यावरती मी सगळ्यात जास्त पैसा खर्च केलेला आहे. जे कामं तुम्हाला इंटरनल दिसत नाही, परंतु मोठे मोठे जे रोड आहेत ते रोड राज्य शासनाचे आहेत, फेसमध्ये टाकले, पण ते मात्र करत नाही. एक ऑटोमॅटिक चौक ते राणी दुर्गावती चौक पण ते रोड घेण्याकरिता मी आग्रह धरला, चेअरमॅनला आग्रह धरला, उत्तर नागपूरच्या आमदाराला आग्रह धरला, ज्या महानगरपालिकेतले जे कमिशनर आहेत त्यांच्यासमोर आग्रह धरला आणि ते 17 करोड रुपयाची फाईल झाली, परंतु त्याला मंजूर प्रदान मात्र या लोकांनी केलेलं नाही. म्हणजेच उत्तर नागपूरमध्ये असणारे जे रोड्स आहेत, मोठे रोड्स आहेत, हे करणं मात्र नगरसेवकाची जबाबदारी नाही, ही राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची सुद्धा जबाबदारी आहे. मात्र इथं खासदारही निवडून आलात, बीजेपीचे आमदार असताना यांनी हे मात्र काम केलेलं नाही. म्हणून हे दोन्ही फेल्युअर आहे. आणि यापूर्वीचे 15 वर्ष नितीन राऊत जे आमदार होते त्याला तर तुम्ही बघितलेलं आहे, आणि म्हणून ते निश्चित रूपानं 3ऱ्या काय 4थ्या क्रमांकावर जातील असं मला वाटते आहे. म्हणून बहुजन समाज पार्टीचे जे सुरेश साखरे उत्तर नागपूरमध्ये आमदारकीच्या चुनावामध्ये आहेत ते निश्चित रूपानं पहिल्या क्रमांकावर राहतील. आणि आमच्या सगळ्यांचं नगरसेवकाचं जन्मत त्यांच्यासोबत आहे. निश्चित रूपानं त्यांच्या पाठीशी आमच्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत कर्तृत्ववान खासदार, बसपा महासचिव आणि नगरसेवक श्री जितेंद्र घोडेस्वार यांनी आमच्या सोबत दिलखुलास संवाद केला आणि उत्तर नागपूरची उमेदवार श्री सुरेश साखरेंना जिंकून आणण्यासाठी काय स्ट्रॅटेजी असते आणि लीड मिळवण्यासाठी काय उपाययोजना असते त्याबद्दल आमच्यासोबत दिलखुलास संवाद केला. सर आपला धन्यवाद. जय हिंद.